ठाणे पूर्व कोपरी परिसरात वेगाने सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे। जिथे पूर्वी 3 ते 4 मजली इमारती होत्या तिथे आता 8 ते 30 मजल्यांचे उंच टॉवर्स उभे राहत आहेत। या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार असून भविष्यात कोपरीतही घोडबंदर रोडसारखी टँकर पाण्यावरती अवलंबून राहण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जाते। सध्या कोपरी परिसराची लोकसंख्या अंदाजे 1.5 लाखांच्या पुढे गेल्याचं चित्र आहे। आगामी काळामध्ये नवीन गृहसंकुलाच्या वाढीमुळे हा आकडा आणखीन वाढणार असून नागरी सुविधांवरती विशेषतः पाणीपुरवठा व्यवस्थेवरती प्रचंड ताण पडण्याची शक्यता आहे। मर्यादित पाणी टाक्या, जुनी वितरण व्यवस्था आणि वाढती मागणी यामुळे भविष्यामध्ये पाणीपुरवठा अपुरा पडू शकतो अशी स्थानिकांची चिंता आहे। ठाणे शहराला सध्या सुमारे 590 MLD पाणीपुरवठा होत असला तरी ठाणे पूर्व विभागाला त्याचा पूर्ण व पुरेसा लाभ मिळत नाही। त्यातच धरणातील घटता पाणीसाठा आणि वेळोवेळी करण्यात येणारी पाणी कपात यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे। घोडबंदर येथील परिसरात मोठ्या गृहसंकुलांमुळे अनेक सोसायट्या टँकरच्या पाण्यावरती अवलंबून आहेत। त्याच धर्तीवरती कोपरीतही भविष्यामध्ये टॉवर्स वाढतील, पण पाणी टँकरवर जाईल का असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेत आहे। जर आतापासून नियोजन झाले नाही तर कोपरी ही टँकर पाणी पुरवठ्याच्या संकटात अडकू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे। याविषयी ठाणे पूर्व परिसरातील पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, मी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर। कोपरी प्रभागात गेल्या वर्षभरात पुनर्बांधणीला खूप जोर आलेला आहे। पूर्वी जिथे 3 ते 4 मजली इमारती होत्या त्या आता 8 ते 30 मजल्यापर्यंत वाढणार आहे। खरं तर ठाणे शहरात 590 MLD पाणी पुरवठा ठाणे महापालिका करते, त्यापैकी 20 MLD पाणी पुरवठा हा ठाणे पूर्व आणि कोपरी भागात येतो। कोपरी भागात आता जर लोकसंख्या बघितली साधारण 1.5 ते 2.5 लाख ही लोकसंख्या आहे। त्याच्या अनुषंगाने आजचं पाणी मुबलक आहे, मात्र भविष्यात हे पाणी अधिक लागण्याची गरज लागणार आहे। त्यातच आता ठाणे महापालिका आमच्याकडे 2 नवीन टाक्या बांधत आहे आणि ज्या पूर्वीच्या 2 जुन्या टाक्या पाडून त्या ठिकाणी 2 टाक्या बांधतात। एक टाकी कन्हैयानगर आणि एक टाकी धोबीघाटात, 2 टाक्या धोबीघाटात आहेत। मात्र जरी असं असलं तरी भविष्याचा विचार केला तर ह्या पाण्याची जी समस्या आहे खूपच म्हणजे खूप कमजोर पडणार आहे। आजच्या क्षणाला जी लोकसंख्या आहे ती माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 2.25 लाखाच्या वरती जाणार आहे। आणि जी घोडबंदर रोडची परिस्थिती आज आहे की जिथे टँकरचे पाणी पुरवठा होतोय, प्रशासन महानगरपालिका सांगते पाणी मुबलक आहे, आम्ही सगळं करू, मात्र आजही त्या ठिकाणी टँकरचे पाणी पुरवठा होतोय। तशीच अवस्था ठाणे पूर्व भागात होण्याचाही धोका आहे। त्यामुळे ठाणे पूर्व भागात म्हणजे कोपरी पूर्व भागात त्या ठिकाणी नवीन पाणी जलयोजना राबवून जास्तीत जास्त टाक्या लावणं, त्यापर्यंत वाढीव पाणी कसं मिळेल याचं नियोजन ठाणे महापालिकेने करणं गरजेचं आहे। आज ठाणे महापालिकेकडे स्वतःचं धरण नाही आहे, आज दुसऱ्यावरती ठाणे महापालिका पाण्यावरती अवलंबून राहावं लागतंय। अशा परिस्थितीत हे वाढतं काँक्रिटीकरण आणि वाढत्या इमारती या खरं ठाणेसाठी चांगल्या की वाईट हे ठाणेकरांनीच ठरवावं। ह्या संदर्भात नुकतंच मी पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं, त्यांचाही रिप्लाय आला, त्यांच्या विभागाचा रिप्लाय पण देखील आला की संबंधित विभागाला आम्ही सांगू। मात्र हे जरी असलं तरी भविष्यात ठाणेकरांसाठी, विशेष करून कोपरीकरांसाठी पाण्याची उपलब्धता होणे ही काळाची गरज लागणार आहे। लोकप्रतिनिधी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याचा पाठपुरावा आत्तापासून जर केला तर भविष्यात पाण्याची टंचाई कोपरीला भासणार नाही। ते त्यांच्याकडे पाठपुरावा केला नाही, मात्र मीडियाच्या धर्तीने त्यांच्यावर ही माहिती गेली असेल, कदाचित त्यांनी त्याचा पाठपुरावा खरं तर या सगळ्यांनी म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणा सगळ्यांनीच करणं आवश्यक आहे। कोपरीकरांसाठी नेहमीच हा विषय जिव्हाळ्याचा ठरेल।